गेल्या अनेक तासांपासून विनोद तावडे जे आहेत ते या संपूर्ण हॉटेलमध्ये होते। त्या भाजपने या ठिकाणी पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडनं सातत्याने केला जात होता। दोन्ही नेत्यांकडनं संपूर्ण अजिबात नाही, काही होत नाही। मी येतो, जाऊन आलो, मी येतो परत। पुन्हा तुम्ही हॉटेलमध्ये येणार आहात का सर? कारण की तुम्ही चॅलेंज दिलंय की त्यांच्याकडनं तेवढेच पैसे वसूल करणार म्हणून। आपा कुठे आहे सर? पूरा क्या मामला आपको सर, क्या पूरा मामला हुआ? आव्हान दिलंय की रंग्यात पकडले, त्यामुळे तुमच्याकडे उशीर नाही समजू शकता। तावडेजी तुम्ही आव्हान दिलेलं आहे त्यांना, तुम्ही त्यांना आव्हान दिले, तावडेजी नाही भेटले आपण पाहिलं की विनोद तावडे जे आहेत ते आता संपूर्ण गाडीमधनं बाहेर निघालेले आहेत आणि दुसऱ्या गाडीमध्ये आता ते बसत आहेत। आपण त्यांच्याशी वारंवार संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय। त्यांच्याबरोबर पोलिसांचा मोठा जो आहे तो त्यांच्यासोबत आहेत आणि पोलिसांच्या प्रोटेक्शन्स मध्ये आता विनोद तावडे जे आहेत ते या हॉटेल विवांतामधनं बाहेर निघताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येने पोलीस या ठिकाणी आहेत। भाई तुम्ही त्यांना घेऊन जाताय? आम्ही जेवायला चाललो, जेवायला। परंतु त्यांनी आव्हान दिलेलं होतं की माझ्याकडे तेवढे पैसे सापडले नाही तर इथे अरे मी मोजतो ना, आता मला उरलेले मला देतील, ते उरलेले मला देतील। चला, तुम्ही एकत्रितपणे जाताय काय? हो, आम्ही मित्र आहेत। धन्यवाद, 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 धन्यवाद। शांती, बंद करा आणि कोणती चर्चा होणार सर? कारण की आता संपूर्ण बघतोय, तुम्ही आव्हान दिलेलं होतं क्षितिज ठाकूर पुत्रांना सातत्याने पाय सापडे। हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे एकाच गाडीमधून आता हॉटेल विवांता या ठिकाणाहून बाहेर पडले। जवळपास 3.5 तास हा सगळा ड्रामा या हॉटेलमध्ये सुरू होता। विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला होता। त्यानंतर आता एकाच गाडीमधून हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे हॉटेल विवांता या ठिकाणाहून बाहेर पडले। सकाळपासूनच माध्यमांमध्ये फक्त एकच चर्चा होती, एकच दृश्य दाखवली जात होती, ती म्हणजे हॉटेल विवांता। या विवांता हॉटेलमध्ये 3.5 तास मोठा राजकीय ड्रामा झाला आणि अखेर आता विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर हे एकाच गाडीतून जेवणासाठी निघाले आहेत। विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचे आरोप देखील फेटाळलेले आहेत आणि निवडणूक आयोग याची चौकशी करेल असं म्हटलेलं आहे। निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि भरारी पथकं आता सध्या हॉटेल विवांता या ठिकाणी आहेत। संयुक्त पत्रकार परिषद देखील झाली हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे यांची आणि त्यानंतर आता विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर हे देखील हॉटेल विवांता या ठिकाणाहून बाहेर पडलेले आहेत। एकाच गाडीमधून आता हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे यांचा प्रवास। तर हॉटेल विवांतामध्ये मोठा राडा झाला, त्यानंतर पत्रकार परिषद पार पडली। या पत्रकार परिषदेमध्ये देखील हितेंद्र ठाकूर यांनी काही गंभीर आरोप केले आणि संपूर्ण राड्यानंतर आता विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर हे एकाच गाडीत बसून निघालेले आहेत। ज्यावेळी कुठे निघालात असं विचारलं त्यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी आम्ही जेवायला निघालोय असं उत्तर दिलंय। तावडे उरलेले पैसे मला देतील असं देखील हितेंद्र ठाकूर यांनी मिश्किलपणे या ठिकाणी म्हटलंय। गेल्या 3-3.5 तासांपासूनच्या या सगळ्या राड्यानंतर आता राष्ट्रवादी सकट सगळेच उद्धव ठाकरे वगैरे सगळेच त्या व्हिडिओवरतून आरोप करताना पाहायला मिळतात। याच्यामधलं क्लिअरन्स काय? या हॉटेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत। मी वाटेत येत असताना कार्यकर्त्यांची बैठक चालली, निवडणूक दिवशीचं काय असतं मत याला सील करावं एवढ्या गोष्टी सांगितल्या, भेटलो सगळ्यांना आणि मी निघणार होतो। तर एवढ्यात बहुजन विकास आघाडीच्या यांना वाटलं की पैसे वाटत आहेत। तर सगळं इलेक्शन आयोगाने माझी गाडी तपासली, त्यांनी माझी रूम तपासली, त्याची व्हिडिओ पण काढली आणि मी 40 वर्ष राजकारणात आहे, मी कधी निवडणुकीत कुठले पैसे वाटलेच नाही। त्यामुळे कोणीही काही आरोप केले तरी विनोद तावडे काय लोकांना माहिती आहे, त्यामुळे मला काही काळजी नाही। पण तावडेजी तुम्ही राज्याचे शिक्षण मंत्री राहिलात, तुम्ही आता राष्ट्रीय नेतृत्वात तुम्ही काम करतात भाजपच्या एवढ्या मोठ्या पक्षामध्ये। ते म्हणतात की थेट मला विनोद तावडेंनीच 25 वेळा फोन केले, सॉरी मला या गोष्टीतून मुक्त करा, माफ करा, मी जातो, अशा पद्धतीने हितेंद्र ठाकूरांनी काही चॅनलला माध्यमांना फोनच दिलेले आहेत। मला वाटतं हितेंद्र ठाकूरांना निवडणुकीतला आपला मुलगा उमेदवार आहे म्हणून काही बोलायचा अधिकार आहे।
आम्ही अदरवाईज पण मित्र आहोत का, तर मित्र आहोत आम्ही त्यातले, आणि निवडणुकीमध्ये आम्ही आमच्या पार्टीचं काम करतो. त्यामुळे कुठेही कुणालाही काही होऊ नये यासाठी आम्ही एकत्र बसून प्रेस घेतली, जी त्यांनी सुचवली हितेंद्र ठाकूरांनी, की प्रेस घेऊ, प्रेस घेतल्यानंतर जाऊ, तर विषय संपला. परंतु आता दोन्ही पक्षाचे तावडेजी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत, तुम्ही देखील इथे अडकलात गेल्या अनेक तासांपासून. अडकल्याचा मुद्दा नाही, आता ते निघतील आणि आम्ही सगळे एकत्र निघू असं आता ठरलंय. बाय. परंतु ज्या भव्याचे कार्यकर्ते विनोदजी खाली आहेत, ते त्यांची संपूर्ण दमदाटी दादागिरी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना देखील मारलं गेलेलं आहे. ते सगळे आरोप जे आहेत आणि चौकशी आहे ती निवडणूक आयोग आणि पोलीस करतील. धन्यवाद. आपण पाहिलं की विनोद तावडेजी होते. तावडेजी आता ह्या हॉटेलमधनं जे आहे ते संपूर्ण बाहेर निघणार आहेत. भाजपच्या सगळ्या शिंदे सेनेच्या संपूर्ण कार्यकर्त्यांबरोबर महिला कार्यकर्ते. आज तुम्ही सांगतात त्या बॅगा वगैरे दाखवायच्या नाही, डायऱ्या, सगळे डायऱ्यावर 300 के 400 के म्हणजे 1000. निवडणूक आयोगाने किती पैसे पकडले या हॉटेलमध्ये त्याचा पण उल्लेख. एकाच रूम मध्ये 10 लाख रुपये अजून खर्च चालू आहे. मग हे पैसे कोणाचे? आता एवढं तर सांगू नका का ते पण हितेंद्र ठाकूरचे होते पैसे. असं असेल तर ते मी घेऊन जातो, मला उपयोगी पडतील कुठे काम धंद्या करता. बरोबर आहे? बरोबर. बोला. एक मिनिट. आजचा रामधर्म, रामाचं नाव घेऊन तुम्ही पैसे वाटप करतात, हेच तुम्ही मान देतात का? काय बोलायचं, कुठे बोलायचं ह्याचं भान ठेवा. सगळे आकडे आपल्याकडे आहेत. कुणी कसली कामं घेतली आहेत उद्या डिक्लेअर करू का? नाईक साहेब, चला उद्या डिक्लेअर करू का? सगळे उद्या डिक्लेअर करू का? दुसऱ्याकडे चर्चा वगैरे करायचे का आपण? मला असं वाटतं की आज बोला ना, नंतर प्रचार करता येईल. नाईक साहेब मला बोलू दे. नाही, हे आकडे डिक्लेअर करायचे का आपण? नंतर करा. आता विचारतोय मी, विचारतोय, बोला. आमदार साहेब तुमचं बोलून घ्या. विचारतोय, बोला. अरे आता मी बोलतो. ते 10 लाख कुठे आहेत? 10 लाख कुठे आहेत? आता पहिल्या रूममध्ये मला एवढंच सांगायचं आहे की जसं राजन नाईक यांनी सांगितलं